लेक्चरमध्ये ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचं पूर्णपणे बेसिक बघितलं होतं. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 हा डिस्कस करणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP? इफ दे आर AP, फाइंड द कॉमन डिफरन्स. AP मीन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपल्याला APची डेफिनेशन माहीत आहे काय आहे की गिव्हन सिक्वेन्समधले दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा सेम आला तर त्या सिक्वेन्सला आपण AP म्हणतो. त्यामधला आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. 2, 4, 6, 8. आता आपल्याला याचा फर्स्ट कॉमन डिफरन्स फाइंड करावा लागेल. जर सगळ्या टर्मचा कॉमन डिफरन्स हा सेम आला तर ह्या सिक्वेन्सला आपण म्हणूया की ती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. फर्स्ट बघूया. बघा सोल्युशन. लेट T1 इक्वल टू 2. T1 मीन्स फर्स्ट टर्म, T2 सेकंड टर्म, T3 थर्ड टर्म अँड T4 इज फोर्थ टर्म. ओके. T1 इथे आहे 2, T2 इज 4, T3 आहे 6, T4 आहे 8. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कॉमन डिफरन्स हा कसा फाइंड करतो? Tn प्लस 1 मायनस Tn. म्हणजे बघू फर्स्ट T2 मायनस T1. यस, T1 प्लस 1 Tn प्लस 1 मायनस Tn. T2 मायनस T1. 4 मायनस 2 इज 2. सेम T3 मायनस T2. 6 मायनस 4 इज 2. T4 minus T3. Yes, 8 minus 6 is 2. Therefore, common difference is same. 2, 2, 2 means D equal to 2. Therefore, आपण लिहिणार काय? Common difference D equal to 2. Hence, the given sequence is AP. ओके. जर कॉमन डिफरन्स सेम असेल तरच आपण म्हणूया की गिव्हन सिक्वेन्स ही AP आहे. ओके. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सेकंड 2, 5/2, 3, 7/2. इथे करेक्शन आहे बुकमध्ये. तिथे 7/3 दिलेला आहे तर तिथे 7/2 हे करेक्शन करून घ्या. ओके. आपण बघू याचं सोल्युशन. लेट T1 इक्वल टू 2 फर्स्ट टर्म, T2 इक्वल टू 5/2, T3 इक्वल टू 3 अँड T4 इक्वल टू 7/2. बघा आता आपण नेहमीप्रमाणे काय करणार? त्यांचा कॉमन डिफरन्स. बघा T2 मायनस T1, 5/2 मायनस 2. ओके. काय येते बघा? 5 मायनस 4/2 मीन्स 1/2. सेकंड तशीच T3 मायनस T2. यस, T3 आहे 3 मायनस T2 5/2. काय येते बघा? यस, 6 मायनस 5/2 मीन्स 1/2. आपण दोन टर्मचं काढलं तरी चालेल. सर्वच टर्मचं काढत बसू नका. दोन टर्मचं ॲज इट इज होतं. कॉमन डिफरन्स आहे 1/2 1/2 म्हणून आपण म्हणणार देअरफॉर कॉमन डिफरन्स D इक्वल टू 1/2. जर कॉमन डिफरन्स सेम आहे प्रत्येक टर्मचा तर आपण म्हणणार गिव्हन सिक्वेन्स ही AP आहे. ओके. देअरफॉर the given sequence is AP. आता आपण थर्ड बघूया एक्झाम्पल. नेहमीप्रमाणे आपण T1, T2, T3, T4 घेणार. लेट T1 इक्वल टू मायनस 10, T2 इक्वल टू मायनस 6, T3 इक्वल टू मायनस 2 अँड T4 इक्वल टू 2. नेहमीप्रमाणे कसं फाइंड करतो आपण कॉमन डिफरन्स? देअरफॉर T2 मायनस T1. ओके. T2 मायनस T1 मीन्स 6 मायनस 10. बघा -6 प्लस 10 काय येते आन्सर? 4.
सेम T3 मायनस T2 -2 मायनस ऑफ -6 बघा काय येते -2 + 6 4. तसंच काय करणार T4 मायनस T3 यस 2 मायनस -2 2 + 2 4. कॉमन डिफरन्स सेम आला. प्रत्येक टर्मचा कॉमन डिफरन्स हा 4 आहे म्हणून आपण म्हणणार कॉमन डिफरन्स D = 4. यस कॉमन डिफरन्स सेम आला म्हणून ही गिवन सिक्वेन्स AP आहे बरोबर. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज AP. AP नेहमी अशीच फाइंड करायची T2 मायनस T1 सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायची म्हणजे Tm + 1 मायनस Tm. ओके. फोर्थ एक्झाम्पल बघूया आपण. T1 T2 T3 राईट करायचे बघा. लेट T1 = 0.3 यस T2 = 0.33 T3 = 0.333. ओके. नेहमीप्रमाणे कॉमन डिफरन्स कसा काढणार T2 मायनस T1 बघा 0.33 मायनस 0.3 मिली इथे 0.30. ओके तेच येते फक्त 0 लिहिला मी 0.30. ॲन्सर येत आहे 0.03. तसंच सेकंड टर्म T3 मायनस T2 काय आहे T3 0.333 मायनस T2 0.33 काय येतं ॲन्सर बघा 0.003. बघा दोन्ही टर्म कॉमन डिफरन्स सेम नाही आहे म्हणून आपण म्हणणार दी कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट और नॉट सेम. ओके. Hence, the given sequence is not AP. ओके. जर दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा कॉमन डिफरन्स हा सेम नसेल तर ती गिवन सिक्वेन्स ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. आपण आता फिफ्थ एक्झाम्पल बघूया बघा. 0 -4 -8 -12. नेहमीप्रमाणे फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म आपण मानून घेऊ बघा. T1 आहे 0 T2 आहे -4 T3 आहे -8 अँड T4 आहे -12. कॉमन डिफरन्स कसा काढतो सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म थर्डमधून सेकंड टर्म फोर्थमधून थर्ड टर्म म्हणजेच Tn + 1 मायनस Tn म्हणजेच कसं T2 मायनस T1 यस T2 आहे -4 T1 आहे 0 -4 - 0 -4 T3 मायनस T2 -8 -4 बघा -8 -4 -8 + 4 -4. तसंच T4 मायनस T3 T4 आहे -12 मायनस T3 आहे इथे T3 आहे -8 यस तेव्हा येते -4. म्हणजे कॉमन डिफरन्स सगळ्या टर्ममधला आहे सेम -4 -4 -4 म्हणजे T आला -4. जर कॉमन डिफरन्स सेम असेल तर गिवन सिक्वेन्स ही AP आहे. सिमिलरली एक्झाम्पल 6 बघूया. -1/5 -1/5 -1/5 T1 आहे -1/5 T2 पण आहे -1/5 T3 पण आहे -1/5. तसं करू मग T2 मायनस T1 T2 आहे -1/5 -1/5 ॲन्सर येते 0. सेम तसंच येणार 0 ॲन्सर नेक्स्ट टर्मचं बघा. कारण सगळे सिक्वेन्समधले नंबर्स हे सेम आहेत. तसं T3 मायनस T2 पण येईल -1/5 -1/5 मीन्स ॲन्सर येते 0. द कॉमन डिफरन्स हा 0 आहे म्हणजे द कॉमन डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. म्हणजे कोणताही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा कॉमन डिफरन्स हा जर कॉन्स्टंट असेल सेम असेल तेव्हाच त्या सिक्वेन्सला आपण म्हणतो AP.
इथे बघा कॉमन डिफरन्स सेम आहे, म्हणजेच ही गिवन सिक्वेन्स AP आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 3 प्लस रूट 2, 3 प्लस 2 रूट 2, 3 प्लस 3 रूट 2. बघा नेहमीप्रमाणे आपण मानणार T1, T2, T3, T4. बघा लेट T1 इक्वल टू 3, T2 इक्वल टू 3 प्लस रूट 2, T3 इक्वल टू 3 प्लस 2 रूट 2, T4 इक्वल टू 3 प्लस 3 रूट 2. यस, आपण टर्म मानून घेतल्या. आता आपण कॉमन डिफरन्स काढूया. बघा T2 मायनस T1, देअरफॉर T2 मायनस T1. T2 आहे 3 प्लस रूट 2 आणि T1 आहे 3 मायनस 3. 3 गेट कॅन्सल, ॲन्सर येते 0. सेकंड बघा, सॉरी रूट 2. T3 मायनस T2. T3 आहे 3 प्लस 2 रूट 2 मायनस T2 आहे 3 प्लस 2 रूट 2. यस, 3 प्लस 2 रूट 2 मायनसने मल्टिप्लाय करा, मायनस 3 मायनस रूट 2. यस, ॲन्सर येत आहे प्लस 3 मायनस 3 कॅन्सल, 2 रूट 2. 2 रूट 2 मीन्स ॲन्सर येते रूट 2. ओके, सेम थर्ड बघा. T4 मायनस T3. 3 प्लस 3 रूट 2 मायनस T3 आहे 3 प्लस 2 रूट 2. यस, प्लस 3 मायनस 3 कॅन्सल. इथे मायनसने मध्ये मल्टिप्लाय केलं असतं तर बघा 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 मायनस 2 रूट 2. यस, हा 3 कॅन्सल, 3 and 2 मीन्स रूट 2. कॉमन डिफरन्स इज सेम. बघा देअरफॉर द कॉमन डिफरन्स D इक्वल टू रूट 2. जर कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल, सेम असेल, तर ती गिवन सिक्वेन्स AP. हेन्स द गिवन सिक्वेन्स इज AP. सेम नेक्स्ट एक्झाम्पल 127, 132, 137. बघा T1, T2, T3. T1 127, T2 132, T3 137. T2 minus T1, 132 minus 127, answer is 5. T3 minus T2, 137 minus 132, answer is 5. कॉमन डिफरन्स आहे 5. जर कॉमन डिफरन्स हा सेम आला तर ती गिवन सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. राइट एन AP whose first term is A and common difference is D in each of the following. बघा आपल्याला अशी AP राईट करायची आहे की ज्याची फर्स्ट टर्म ही A आहे, म्हणजे T1 इक्वल टू A दिलाय अँड त्यांच्यामधला कॉमन डिफरन्स हा D दिलाय. तर आपल्याला AP फाइंड करायची आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे A इक्वल टू 10 अँड D इक्वल टू 5. आता आपण ॲन्सर लिहूया. आपल्याला फर्स्ट टर्म A मीन्स T1 असतो, फर्स्ट टर्म इज T1. ओके, आपल्याला T1 दिला आहे, म्हणजेच A इक्वल टू T1 इक्वल टू 10 अँड डिफरन्स दिला आहे 5. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपण कसं फाइंड करत होतो, T2 इक्वल टू T1 प्लस D. ओके, त्या पद्धतीने आपल्याला फाइंड करायचे आहे AP. म्हणून आपण लिहिणार सेकंड टर्म T2 इक्वल टू T1 प्लस D. ओके, T1 आहे 10 प्लस D आहे 5 मीन्स 15. सोपा आहे. बघा पुढे T3 इक्वल टू T2 प्लस D. काय आहे T2? 15 प्लस D आहे 5 20. जास्तीत जास्त 4 नंबर काढायचे, 4 नंबर सिक्वेन्समधले काढायचे. ओके, T4 आहे T3 प्लस D. यस, T3 आहे 20 प्लस D आहे 5 मीन्स 25 झाले. T1 आहे 10, 15, 20, 25. जास्तीत जास्त 4 नंबरची सिक्वेन्स काढायची. देअरफॉर रिक्वायर्ड AP इज
10, 15, 20, 25 अप टू सो ऑन. यस, काय करणार फक्त फर्स्ट टर्म T1 आहे, कॉमन डिफरन्स D आहे. आपण कॉमन डिफरन्स कसा काढतो? T2 मायनस T1. इथे T1 ऐवजी फक्त आपल्याला A दिला आहे, फर्स्ट टर्म T2 मायनस A. यस, म्हणजे आपण सेकंड टर्म कशी काढणार? T2 इक्वल टू यस T2 T1 प्लस D. T1 मीन्स A आहे, ओके, D म्हणजे असं आपण काढणार. मीन्स T2 इक्वल टू A प्लस D. A मीन्स फर्स्ट टर्म, त्याच पद्धतीने आपण थर्ड, फोर्थ. ओके, बघा सेकंड एक्झाम्पल. A दिलाय -3 म्हणजे फर्स्ट टर्म दिली -3 अँड D इक्वल टू 0, कॉमन डिफरन्स गिवन. लेट T1 मीन्स A फर्स्ट टर्म, T1 इक्वल टू झाला -3. यस, T2 कसा फाइंड करतो? T2 इक्वल टू यस T2 इक्वल टू T1 प्लस D. -3 प्लस 0 काय येते? -3. T3 इक्वल टू T2 प्लस D. -3 प्लस 0 -3. T2 इज -3. T4 इज T3 प्लस D. ओके, T3 आहे -3, D आहे 0 मीन्स -3. डिफरन्स हा 0 म्हणून सिक्वेन्सचे नंबर सेम आले. ओके, देअरफॉर द रिक्वायर्ड AP इज काय आहे? रिक्वायर्ड AP -3 -3 -3 अप टू सो ऑन. जास्तीत जास्त 4 नंबरची सिक्वेन्स लिहायची नेहमी. ओके, आपण थर्ड बघूया. -7 D आपल्याला 1/2 दिला आहे म्हणजेच 0.5. 1/2 मीन्स 0.5. बघा, लेट T1 इक्वल टू A फर्स्ट टर्म. यस, -7. T2 कसा काढणार? T1 प्लस D. -7 प्लस 0.5. D 1/2 आहे म्हणून मी 0.5 म्हणजेच 1/2. यस, D लिहिला मी 0.5. काय येतं आन्सर बघा? -6.5. T3 T2 प्लस D. T2 काय आहे? -6.5 प्लस D आहे 0.5 मीन्स -6. T4 आहे T3 प्लस D. T3 आहे -6 अँड D आहे 0.5. -6 प्लस 0.5 इज -5.5. यस, देअरफॉर the required AP is काय आहे? रिक्वायर्ड AP -7 -6.5 -6 -5.5 अप टू सो ऑन. यस, फोर्थ आहे A इक्वल टू -1.25 D इक्वल टू 3. A मीन्स फर्स्ट टर्म. लेट A इक्वल टू T1 इक्वल टू -1.25. यस, T2 कसा फाइंड करणार मग? T1 प्लस D. T1 आहे -1.25 प्लस D आहे 3. आन्सर येत आहे 1.75. ओके, सेम T3 T2 प्लस D. T2 आहे 1.75 प्लस D आहे 3. आन्सर येत आहे 4.75. यस, T4 इक्वल टू T3 प्लस D. T3 आहे 4.75 प्लस D आहे 3. आन्सर येत आहे 7.75. देअरफॉर द रिक्वायर्ड AP काय आहे? रिक्वायर्ड AP -1.25 1.75 4.75 अँड 7.75. असंच आपण फिफ्थ एक्झाम्पल बघूया. काय आहे फिफ्थ एक्झाम्पल? A इक्वल टू 6 अँड D इक्वल टू -3. A मीन्स फर्स्ट टर्म. ओके, लेट A इक्वल टू 6 इक्वल टू T1
T2 कसा काढणार मग? T1 प्लस डी. T1 आहे 6 प्लस मायनस 3. यस 6 मायनस 3 3. T3 T2 प्लस डी. ओके T3 आहे T2 आहे 3 प्लस डी आहे मायनस 3. 3 मायनस 3 आन्सर इज 0. T4 कसा काढणार? T3 प्लस डी. T3 आहे 0 प्लस डी आहे मायनस 3. यस आन्सर इज मायनस 3. Therefore the required AP is 6 3 0 मायनस 3. असं 6 एक्झाम्पल आहे, तेवढं तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करा. ओके. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द AP. गिव्हन AP आहे, त्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म आणि त्या गिव्हन AP मधला कॉमन डिफरन्स हा फाइंड करायचा आहे. फर्स्ट टर्म मीन्स फर्स्ट नंबर. ओके. यस हियर फर्स्ट टर्म मीन्स फर्स्ट नंबर. यस A इक्वल टू T1 इक्वल टू 5. यस मिळाली फर्स्ट टर्म. आता आपल्याला काय करायचं आहे? कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. म्हणजे आपण कॉमन डिफरन्स कसा फाइंड करतो? D इक्वल टू T2 मायनस T1. यस 5 मायनस T2 मीन्स 1. 1 मायनस 5. यस मायनस 4. D इक्वल टू T3 मायनस T2. T3 आहे मायनस 3 मायनस T2. T2 आहे 1 मायनस 4. यस D इक्वल टू T4 मायनस T3. T4 आहे मायनस 7 मायनस मायनस 3. मायनस 7 प्लस 3 आन्सर इज मायनस 5. Therefore काय मिळालं बघा? द फर्स्ट टर्म A मिळाली आपल्याला 5 अँड कॉमन डिफरन्स D किती मिळाला बघा? मायनस 4 मायनस 4 मायनस 4 मीन्स D इक्वल टू मायनस 4. मी डायरेक्ट फाइंड केला. इथं T2 T3 T1 T2 T3 T4 पहिले आपण मानून घ्यायचे होते बघा. T1 आहे 5, T2 आहे 1, T3 आहे मायनस 3, T4 आहे मायनस 7. ओके. आता आपण सेकंड बघूया. 0.6 0.9 1.2 1.5. फर्स्ट टर्म मीन्स सिक्वेन्स ऑफ फर्स्ट नंबर. हियर A इक्वल टू T1 इक्वल टू काय आहे? फर्स्ट नंबर 0.6. T2 इक्वल टू 0.9. T3 इक्वल टू 1.2 अँड T4 इक्वल टू 1.5. ओके. आता आपल्याला कॉमन डिफरन्स D फाइंड करायचा आहे बघा. D इक्वल टू T2 मायनस T1. यस T2 आहे 0.9 मायनस 0.6 आन्सर इज 0.3. यस सेकंड टर्म बघा. D इक्वल टू T3 मायनस T2. यस T3 आहे 1.2 मायनस 0.9 आन्सर इज 0.3. ओके. सेम थर्ड टर्म बघा. T इक्वल टू T4 मायनस T3. यस T4 आहे 1.5 मायनस 1.2 आन्सर इज 0.3. बघा देअरफॉर काय आलं बघा? द फर्स्ट टर्म मीन्स A मीन्स T1. बघा द फर्स्ट टर्म A इक्वल टू काय आली? 0.6 अँड कॉमन डिफरन्स D इक्वल टू बघा सगळीकडे 0.3 आहे. D इक्वल टू 0.3. ओके. असंच आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. बघा थर्ड एक्झाम्पल हियर काय आहे? A 127. फर्स्ट सिक्वेन्सचा फर्स्ट नंबर मीन्स फर्स्ट टर्म. बघा 127. T2 आहे 135. T3 आहे 143 अँड T4 आहे 151. फर्स्ट टर्म मिळाली आपल्याला 127. कॉमन डिफरन्स बघा. देअरफॉर D इक्वल टू T2 मायनस T1. 135 मायनस
127. Answer is 8. Okay. Same. D equal to T3 minus T2. Yes. 143 minus T2 135. Answer is 8. Yes. Same common difference आहे बघा. D equal to T4 minus T3. Yes. 151 minus 143. Answer is 8. ओके. हियर काय मिळालं बघा. फर्स्ट टर्म आपल्याला द फर्स्ट टर्म A इक्वल टू 127 अँड कॉमन डिफरन्स D इक्वल टू 8. प्रत्येक टर्मचा कॉमन डिफरन्स हा 8 आहे बघा इथे. यस. आता आपल्याला फोर्थ क्वेश्चन बघू. गिवन सिक्वेन्स आहे 1/4, 3/4, 5/4 अँड 7/4. हियर बघा या सिक्वेन्सचा फर्स्ट टर्म मीन्स फर्स्ट नंबर. ओके. काय आहे तो 1/4. A इक्वल टू T1 मीन्स 1/4. T2 इक्वल टू 3/4. T3 इक्वल टू 5/4 अँड T4 इक्वल टू 7/4. कॉमन डिफरन्स काढूया आता आपण. D इक्वल टू बघा काय मिळतं. D इक्वल टू T2 मायनस T1. 3/4 मायनस T1 आहे 1/4. 3 मायनस 1/4 बेस सेम आहे म्हणून एकदाच लिहिला बघा. 2/4 मीन्स 1/2. यस. D इक्वल टू T3 मायनस T1. बघा T3 आहे 5/4 मायनस T2 इथे 5/4 मायनस T2 आहे 3/4. यस. बेस सेम आहे म्हणून एकदाच ॲन्सर येतं आहे 2/4 मीन्स 1/2. असंच थर्ड टर्मचं सुद्धा D इक्वल टू T4 मायनस T3. T4 आहे 7/4 मायनस T3 आहे 5/4. बेस सेम आहे म्हणून एकदाच लिहा. 7 मायनस 5/4 मीन्स 2/4 मीन्स 1/2. काय मिळालं बघा आन्सर. द फर्स्ट टर्म काय मिळाली. फर्स्ट टर्म A इक्वल टू 1/4 अँड डिफरन्स इज 1/2. यस. प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा